नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एका घरामध्ये दोघे पती पत्नी त्यांच्या दोन लेकरांसोबत राहायचे। एक मोठा मुलगा आणि लहान मुलगी। मुलगा कामाला जात होता तर मुलगी शाळेमध्ये जायची। तो व्यक्ती हा मतिमंद होता। त्याची बायको एकदम साधी आणि भोळी होती, जी कोणावरही विश्वास ठेवत होती। त्यांचा मुलगा एक दिवस कामाला गेला आणि संध्याकाळी घरी येतो। घरी आल्यावर तो पाहतो की त्याची बहीण 2-4 दिवसांपासून खूप नाराज वाटत होती। तिच्या मनामध्ये काहीतरी चालू होतं, पण ती कोणाला काही पण बोलत नव्हती, काही पण सांगत नव्हती। अशामध्ये तो भाऊ त्याच्या बहिणीच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की नेमकं तुला काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, तू मला सांग। पण ती बहीण काही पण सांगायला तयार नव्हती। त्या भावाला समजलं की तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे। त्याने त्याच्या बहिणीला आपल्या विश्वासामध्ये घेतलं आणि तिला परत विचारलं। त्यावेळेस त्या मुलीने असा एक प्रसंग त्या भावाच्या समोर मांडला होता की त्यानंतर त्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्या मुलीने सांगितलं की एक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार तिच्यासोबत मागच्या 5 वर्षांपासून जबरदस्ती शारीरिक संबंध बनवतो। तिच्यावर त्याने 5 वर्ष अत्याचार केला होता। एवढंच नाही, त्याने त्या मुलीला जीवाशी मारण्याच्या धमक्या दिल्या, सर्व कुटुंबाला मारण्याच्या धमक्या दिल्या, तिच्या प्रायव्हेट पार्टला त्याने जाळलं। असे भयंकर काम त्याने केलं होतं की ते ऐकून त्या भावाला खूपच मोठा धक्का बसला। ज्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकाराच्या आपण पाया पडतो, त्यांच्या शब्दाला ऐकून आपण काही पण करतो, तेच लोक आता असं काही करत आहे आणि अशा नालायक लोकांमुळं सर्व वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे। नेमकं काय घडलं, कुठे घडली ही घटना, कोण आहे तो व्यक्ती, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना समोर आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामधून। ढवळपुरी या गावामध्ये दोघे पती पत्नी त्यांच्या 2 लेकरांसोबत राहायचे। मोठा मुलगा तर लहान मुलगी। तो व्यक्ती हा मतिमंद होता। त्याची पत्नी ही एकदम साधी आणि भोळी होती, जी कोणावर पण विश्वास ठेवायची। तो मुलगा कामाला जायचा आणि मुलगी शाळेमध्ये जात होती। ही गोष्ट 2016ची आहे। त्यावेळेस त्यांच्या घराच्या बाजूला एक व्यक्ती म्हणजे यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार त्यांच्या घराच्या बाजूला राहायला आला होता। त्यावेळेस ते मुलगी फक्त 7 वर्षांची होती। त्यांचे घर एकमेकांच्या आजूबाजूला होते, त्यामुळे त्यांचे परस्पर संबंध हे खूप चांगले बनत चालले होते। त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं चालू राहायचं। ती मुलगी पण त्याच्या घरी जात होती। मुलगी त्यावेळेस लहान होती, पण हळूहळू मुलगी मोठी होत होती। तिला अजिबात समजलं नाही की त्या यशवंत एकनाथ थोरात या कीर्तनकाराच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे। असंच 2021चा तो साल होता। त्या साली त्या यशवंत एकनाथ थोरात या महाराजाने दुर्गादेवी शिक्षण संस्था या नावाने एक संस्था चालू केली। त्यामध्ये 20-25 मुलं हे शिक्षण पण घेत होते आणि त्याच पीडित मुलाचा भाऊ हा त्या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होता। अशामध्ये त्याला थोडेफार पैसे देखील मिळत असेल, त्यामुळे ती मुलगी आणि त्यांच्या घराचे अजून संबंध चांगले झाले होते। आणि 2021 सालीच ती मुलगी फक्त 8व्या वर्गामध्ये होती आणि 8व्या वर्गामध्ये असताना अचानक एक दिवस ती मुलगी त्या आरोपी व्यक्तीच्या घरी जाते। घरी कोणीही नव्हतं, तो व्यक्ती एकटा होता। त्या व्यक्तीने त्या मुलीला त्याच्या जवळ घेतलं। जवळ घेतल्यानंतर तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला। मुलगी लहान होती, फक्त 8व्या वर्गात, आणि ते एकदम त्याला भाऊ मानत होती, त्यामुळं तिला जास्त काही वेगळं आणि वाईट वाटलं नव्हतं। तो तिच्या छातीला स्पर्श करू लागला, तो तिच्या नको त्या जागी हात लावू लागला होता। मुलीला जास्त काही समजलं नाही आणि मुलगी परत आपल्या घरी गेली। आणि परत जो व्यक्ती पण तिच्या घरी कधी जात होता आणि तो तिला नको त्या जागी स्पर्श करायचा आणि तिला एकदम वाईट आणि वासनेच्या नजरेने पाहू लागला। त्या मुलीला आता हळूहळू समजत चाललं होतं की या व्यक्तीच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट भावना आल्या आहेत, पण ती मुलगी कोणाला काही पण सांगत नव्हती। ती मुलगी ज्यावेळेस 9व्या वर्गात गेली, म्हणजे त्या घटनेच्या 1 वर्षानंतर ती मुलगी परत त्या व्यक्तीच्या घरी गेली। त्यावेळेस आरोपीची पत्नी घरी नव्हती।
त्याने त्या मुलीला एका खोलीमध्ये नेलं. खोलीमध्ये नेल्यावर तो तिला परत स्पर्श करू लागला, तिच्या अंगाला झटू लागला. तिचे एक एक करून त्याने सगळे कपडे काढले आणि त्याने जबरदस्ती त्या मुलीसोबत शारीरिक संबंध बनवले. मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे तो बलात्कार ठरतो. अशामध्ये त्या व्यक्तीने त्या मुलीवर बलात्कार केला. त्या मुलीला त्रास आणि वेदना होत होत्या. तिला समजत नव्हतं की हे सर्व तिच्यासोबत काय झालं आहे. ती मुलगी रडू लागली आणि त्या आरोपीने त्या मुलीला धमक्या दिल्या की जर तू याबद्दल कोणाला काही पण सांगशील तर मी तुला, तुझ्या आईवडिलांना आणि भावाला सगळ्याला मारून टाकेल. यानंतर तुमचं काय होईल हे तूच विचार कर. माझ्यावर अगोदरच 2 हाफ मर्डरच्या केस चालू आहेत. अशा धमक्या त्या आरोपी व्यक्तीने त्या मुलीला दिल्या होत्या. मुलगी लहान होती, त्यामुळे मुलगी खूप घाबरली. यानंतर पण तो अनेकदा त्या मुलीला फोन करून आपल्या घरी बोलवायचा, तिच्यावर अत्याचार करायचा, तिच्यावर बलात्कार करायचा. कधीकधी तो तिच्या घरी जात होता आणि नेहमी त्या मुलीच्या पाळतीवर असायचा की ती मुलगी कुठे चालली, काय करत आहे, मुलगी एकटी आहे का. त्या मुलीच्या या सर्व हालचालीवर तो आरोपी ध्यान देऊन बसत होता. असंच 5 वर्ष 2021 पासून तर 2026पर्यंत त्या आरोपी महाराजाने त्या मुलीवर बलात्कार केला. वारंवार तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध बनवले. शेवटी 10 मार्च 2026च्या रोजी ज्यावेळेस तो आरोपी व्यक्ती घरी एकटा होता, त्याने परत त्या पीडित मुलीला फोन केला. त्यावेळेस ती मुलगी 12व्या वर्गात गेली आणि ती 17 वर्षांची झाली होती. 12 वर्षांपासून तर 17 वर्षांची होईपर्यंत त्याने सलग त्या मुलीवर अत्याचार केला होता. यानंतर 10 मार्चच्या रोजी त्या आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावलं तर मुलगी स्पष्ट नकार देते की मी तुझ्याकडे येणार नाही. पण तो आरोपी तिला परत ब्लॅकमेल आणि धमक्या देत होता की जर आली नाहीस तर मी तुला आणि तुझ्या सर्व कुटुंबाला पाहून घेईल आणि काय करायचं ते मी करून टाकेल. अशामध्ये मुलगी घाबरते आणि लगेच त्याच्या घरी पोहोचते. घरी गेल्यावर त्या आरोपीच्या डोक्यामध्ये राग होता. रागाच्या भरात तो त्या मुलीच्या हाताला पकडून तिला कम्प्युटरच्या खोलीमध्ये नेतो. त्याने त्या मुलीच्या गालावर 2 चापटा मारल्या. त्यानंतर त्याने बांबू उचलला आणि बांबूने मुलीच्या हातावर पण त्याने मारलं होतं. यानंतर त्याने मुलीचे केस पकडले, तिला धमक्या देऊ लागला की ज्यावेळेस मी तुला बोलवेल त्यानंतर तुला माझ्या घरी यावं लागेल. कोणतेही बहाणे केलीस तर पहा मी तुझ्यासोबत काय काय करेल. यानंतर त्याने मुलीच्या अंगावरचे सर्व कपडे काढले. मुलगी रडू लागली, सोडून देण्याच्या विनवण्या करू लागली. पण आरोपी एवढ्यावर थांबला नाही. तो त्याच्या किचनमध्ये गेला. इकडे मुलीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्याने किचनमधून लोखंडी पक्कड आणली होती. लोखंडी पक्कड त्याने एकदम गरम केली. गरम करून त्याने त्या मुलीच्या मांड्यावर, प्रायव्हेट भागावर असे चटके दिले होते की मुलीला असहनीय वेदना होत होत्या. ती मुलगी कोणत्या त्रासामधून जात होती हे त्या आरोपीला अजूनही समजलं नव्हतं. त्याने त्यानंतरही त्या मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध स्थापित केले. मुलीला खूप भयंकर वेदना होऊ लागल्या, तिला त्रास होऊ लागल्या. हे सगळं झाल्यावर आरोपीने तिला धमक्या दिल्या की हे तुला शेवटचं सांगणं होतं. यानंतर जर तू एका शब्दावर माझं ऐकलं नाही तर पाहून घे मी तुझ्यासोबत काय काय करतो. तुझ्या सर्व कुटुंबाला संपवून टाकतो, जाळून टाकतो, मारून टाकतो. अशा धमक्या त्या आरोपीने मुलीला दिल्या. मुली तिच्या वेदनामधून जात होती. मुलीने कसेबसे तिचे कपडे घातले. सर्व कपडे घालून ती मुलगी आपल्या घराकडे निघाली. तिला अशा वेदना होऊ लागल्या की तिला चालता देखील येत नव्हतं. ती कशीबशी घरी गेली आणि घरी जाऊन ती झोपली होती आणि विचार करत होती की हे सगळं तिच्यासोबत नेमकं काय चालू आहे. मुलगी 2-3 दिवस अशा प्रकारे झोपली होती. तिला काही पण समजत नव्हतं, तिला चालता पण येत नव्हतं. तिला खूप त्रास होऊ लागला आणि या सगळ्या गोष्टी तिला कोणाला सांगता पण येत नव्हत्या. पण 2 दिवसांपासून तिचा भाऊ तिला पाहत होता की बहीण खूप नाराज आहे, ती एकटी एकटी बसत आहे. भावाला पण समजत नव्हतं की बहिणीसोबत नेमकं काय झालं, ती अशी का वागत आहे. त्यावेळेस 2-3 दिवसानंतर भावाने बहिणीला विचारलं की तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे, तू खूप नाराज वाटत आहे. पण बहीण काही पण सांगत नव्हती. यानंतर तो भाऊ आपल्या बहिणीला सोबत घेतो आणि त्याच्या मावस भावाकडे जातो. दोन्ही भावाने बहिणीला विश्वासामध्ये घेतलं आणि तिला विचारलं की तुला काय झालं, काही समस्या आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, आम्हाला सांग, आम्ही ते सर्व पाहून घेईल. यानंतर बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी येते. ती आपल्या भावाच्या छातीवर पडून जोरजोराने रडू लागली होती आणि तिने हा घडलेला संपूर्ण प्रकार भावाच्या समोर सांगितला. त्यांना समजून सांगितलं की नेमकं
त्या बहिणीसोबत काय काय झालं होतं, यानंतर त्या भावांच्या जो राग होता त्याच्या काय सीमा नव्हत्या, पण त्यांनी योग्य ते पाऊल उचललं. त्यांनी सरळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सध्या तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे आणि 20 तारखेपर्यंत त्याला पोलिसांनी म्हणजे पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या आरोपीवर अगोदर शारीरिक छळाच्या 2 केस दाखल आहेत आणि याशिवाय त्याच्यावर 2 हाफ मर्डरच्या पण केस दाखल आहेत. त्या मुलीने जर योग्य वेळेवर 5 वर्ष अगोदरच असं ठोस पाऊल उचललं असतं तर त्या आरोपीला 5 वर्ष त्या मुलीसोबत हे सर्व करायला म्हणजे त्या मुलीचं शोषण झालं नसतं. अशामध्ये त्या मुलीने किती चुकीचं पाऊल उचललं, यानंतर 5 वर्ष त्या आरोपीने त्या मुलीसोबत जे काय केलं ते तुम्ही ऐकलंच आहे. बाकी सांगणं म्हणजे एवढंच की कोणतीही मुलगी, महिला असो, कोणीही असो, जर त्यांच्यासोबत असा कोणताही प्रकार घडत असेल तर सुरुवातीलाच त्यांनी आपल्या घरच्यांना, नवऱ्याला, जे कोणी असेल आपलं वडील, भाऊ किंवा शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अशी कंप्लेंट दाखल करावी की त्यांच्यासोबत असा काही प्रकार होत आहे. नाहीतर अशा प्रकारे ते पण शोषणच्या या आहारी जातील. बाकी या घटनेबद्दल सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा परेशान करणे आणि त्रास देणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की कशाप्रकारे आपण ज्यांना एकदम देव मानतो, आपण त्यांना महाराज आणि एकदम चांगलं माणूस मानतो, त्यांचं ऐकतो, असे कीर्तनकार आजकाल कोणत्या खालच्या थराला जात आहे हे आपल्याला या घटनेमधून दिसून येते. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.